Good morning, friends. In last lecture, we have discussed about polycyphonia, its male gametophyte, its female gametophyte, male reproductive structure, female reproductive structure. Then we discussed about its fertilization, and up to uh, fertilization we have discussed in detail. In today's lecture, we will discuss about changes after fertilization. Post fertilization changes occurred in polycythemia. So, as I told you, the male gametes and female gamete, they fuse and they form a diploid structure called as zygote. Then zygote divides and redivides to form the cystocarp or carposporophyte. After fertilization, the supporting cells. Do you remember the structure of female gametophyte? Here it is. फिमेल गॅमेटोफाईटमध्ये बघा, एक ट्रायकोगाइन असते, त्याच्या खाली एक सेल असते आणि त्याच्यानंतर दोन लॅटरल सेल्स तयार होतात, एक बेसल स्टराईल सेल तयार होते. तर लॅटरल सेल्स, बेसल सेल्स या सगळ्या सेल्सला म्हणायचं सपोर्टिंग सेल्स, बरोबर. मग या सपोर्टिंग सेल्स किंवा ऑक्झिलरी सेल्स they become of carpogonial filament, and the sterile filaments fuses to form irregularly shaped nutritive cells. These nutritive cells are called as placental cells. म्हणजे याच्यामध्ये एक सेल सोडून बाकीच्या ज्या सगळ्या काही सेल्स होत्या, ऑक्झिलरी सेल होती, बेसल स्टराईल सेल होती किंवा बाकीच्या सपोर्टिंग सेल्स होत्या, त्या सगळ्या फ्यूज होतात आणि दे फॉर्म अ प्लासेंटल सेल और न्यूट्रिटिव्ह टिश्यू which provides the nutrition to developing carposporophyte. It is a second individual. Actually, it is a second individual formed in the life cycle of polycyphonia. First individual आपण बघितला तो गॅमेटोफाईट. मेल गॅमेटोफाईट वेगळा असते, फिमेल गॅमेटोफाईट वेगळा असतं. आता या फिमेल गॅमेटोफाईट वरतीच हे एक स्ट्रक्चर तयार होतं जे काही डिप्लॉइड आहे. Female gametophyte, male gametophyte, they were haploid. Now this structure which is newly formed is diploid structure. The whole structure consists of gonymoblast filament, म्हणजे हा जो स्टॉक दिसतोय ना, हा gonymoblast filament. Then carposporangia. These sac-like structures are called as carposporangia. आतमध्ये ज्या दिसत आहेत त्या कार्पोस्पोरेंजिया. अँड दीज स्पोर्स विच आर अर्लियर enclosed in these carposporangia, these spores are called as carpospores, and the placental cell. या सगळ्यात त्या प्लासेंटल सेल. या प्लासेंटल सेल्स कशापासून तयार झाल्या तर ऑक्झिलरी सेल्सपासून तयार झालेलं. दिस एंटायर स्ट्रक्चर इज इन्व्हॉल्व्ड, completely enveloped by developing young vegetative filaments, and it forms a urn-shaped body called as cystocarp or carposporophyte. ते अर्न शेप म्हणजे काय, तांब्याच्या आकाराचं समजा तुम्ही. म्हणजे हे इंग्रज लोकांमध्ये काय असते, माणसं मेल्यानंतर काही संस्कृतीमध्ये माणसं मेल्यानंतर त्यांची जी रिमेनंट ठेवायची जे भांडं असते त्याला म्हणायचं अर्न, म्हणजे हाडं वगैरे गोळा करून ठेवायची. त्यासारखं दिसते किंवा तुम्ही म्हणू शकता अर्न शेप किंवा वेसल शेप म्हटलं तरी चालते. वेसल शेप स्ट्रक्चर कॉल्ड ॲज कार्पोस्पोरोफाइट और सिस्टोकार्प. द वॉल ऑफ सिस्टोकार्प इज कॉल्ड ॲज पेरिकार्प. ही जी लॅटरल सेल्सपासून तयार झालेली वॉल आहे, दिस इज कॉल्ड ॲज पेरिकार्प. अँड देर इज अ ओपनिंग ॲट द सिस्टोकार्प. ह्याच्या सिस्टोकार्पच्या इथे एक ओपनिंग असते. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज ओस्टिओल. द सिस्टोकार्प और कार्पोस्पोरोफाइट इज टोटली डिपेंडंट ऑन फिमेल गॅमेटोफाइट. ॲज आय टोल्ड यू अर्लियर, हे पॅरासिटिक स्ट्रक्चर असतं. इट डिपेंड्स ऑन फिमेल गॅमेटोफाइट फॉर
nutrition, for protection, for support, everything. So it is dependent on haploid generation. The cystocarp or carposporophyte is it liberates or it releases carpospores in water, and these carpospores, they pass out through the ostiole, a small opening at the top of carposporophyte, and these spores are carried out by current. कळालं? परत एकदा सांगतो, हे जे सगळं स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं गोनिमोब्लास्ट फिलामेंट. गोनिमोब्लास्ट फिलामेंट याच्यावरती फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार झाला होता, ट्रायकोगाइन तयार झाली होती. ट्रायकोगाइनला जे मेल गॅमेट्स आहेत ते फ्यूज झाले, एक सेल जे आहे ते फर्टिलाइज झाली, आणि फर्टिलाइज झाल्यानंतर एक सेलच्या व्यतिरिक्त ज्या काही सेल्स होत्या, ऑक्झिलरी सेल्स किंवा सपोर्टिंग सेल, लॅटरल सेल्स, बेसल, स्टराईल सेल, यांच्यापासून एक स्ट्रक्चर तयार होतं, आणि हे सगळं स्ट्रक्चर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतं. याच स्ट्रक्चरला प्लासेंटा म्हणायचं किंवा पेरिकार्प असं म्हटलं जातं. प्लासेंटा एवढ्याच भागामध्ये प्लासेंटा असा म्हटलं जातो, ही बाकीची आहे ती पेरिकार्प सेल आहे. त्याच्या आतमध्ये सॅक लाईक, बॅग लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात. हे बॅग लाईक स्ट्रक्चर्स आहेत, यांना म्हणायचं काय म्हणायचं, कार्पोस्पोरेंजिया. कार्पोस्पोरेंजिया और सिंगल बघितलं कार्पोस्पोरेंजियम. याच्या आतमध्ये ओव्हल शेप्ड कार्पोस्पोर्स तयार झालेले असतात. हे कार्पोस्पोर पण डिप्लॉइड नेचरचे असतात. इथं कुठेही मिओसिस झालेलं नाही, आणि मी कुठेही मिओसिसचा उल्लेख तुम्हाला करून सांगितलेला नाही. तर असं अर्न शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं, विच इज पॅरासायटिक ऑन फिमेल गॅमेटोफाइट. दिस अर्न शेप्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज कार्पोस्पोरोफाइट. These carpospores, they get liberated from carposporophyte, and they travel some distance, and they germinate to produce a new diploid plant. These diploid plants are called as tetrasporophytes. हे टेट्रास्पोरोफाइट्स आहेत. ही एक पुढची जनरेशन. मी तुम्हाला काय सांगितलं, पॉलिसायफोनियाची लाईफ सायकल आहे ना, ती 3 जनरेशननं पास होत जाते. एक हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे, त्याला गॅमेटोफाइट म्हणतात. दुसरं डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे, त्याला कार्पोस्पोरोफाइट म्हणतात. आणि तिसरं परत डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणायचं टेट्रास्पोरोफाइट. हे कार्पोस्पोर्स आहेत, ते रिलीज होतात, जर्मिनेट होतात, आणि जर्मिनेट होऊन ते एक एक्झॅक्टली गॅमेटोफायटिक प्लांटसारखं दिसणारं एक प्लांट तयार करतात, त्याला म्हणायचं टेट्रास्पोरोफाइट. सो इट रिझेंबल विथ गॅमेटोफायटिक प्लांट इन इट्स मॉर्फोलॉजी. इट कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल सायफोन इनसर्कल्ड बाय ए पेरिसेंट्रल सायफोन. द सेंट्रल सायफोन, पेरिसेंट्रल सायफोन तुम्ही पहिल्या लेक्चरमध्येच ऐकलेलं आहे सायफोनियाच्या, बरोबर. देन सायफोनिया, पॉलिसायफोनियाच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकलेलं. थॅलस, इट possesses lateral branches also, and it exactly resembles with a haploid gametophyte. This is independent, it is not dependent on female gametophyte or other life stage. कुठल्याही लाईफ स्टेजवरती ते डिपेंडंट नसते. दे प्रोड्युसेस सॅक लाईक टेट्रास्पोरेंजिया. आता यांच्यावरतीच एखादी ब्रँच जी असते ना, थोडीशी सोलन अशी दिसते, आणि त्यांना म्हणायचं टेट्रास्पोरेंजिया. दे आर स्मॉल इन साईज, अँड दे आर ॲट पेरिसेंट्रल सेल्स. पेरिसेंट्रल सेल्सच्या पोझिशनला हे टेट्रास्पोरेंजिया तयार होतात, बरोबर. इच पेरिसेंट्रल सेल्स डिवाइड्स vertically into an outer cell and an inner cell. The outer cell divides and forms 2 or more cover cells, whereas the inner cell function as sporogonial mother cell. म्हणजे बघा, टेट्रास्पोरोफाइट जे तयार होतं त्यात एक सेंट्रल सायफोन असतो, आणि त्या सेंट्रल सायफोनच्या भोवती पेरिसेंट्रल सायफोन असतो. तर पेरिसेंट्रल सायफोन जो आहे त्यातली जी सेल आहे ती व्हर्टिकली डिवाइड होते. व्हर्टिकली डिवाइड झाल्यानंतर काय होते, आउटर सेल जे आहे इट डिवाइड्स टू फॉर्म कवर सेल्स, कवरिंग प्रोटेक्टिव्ह लेअर असं तयार करते.
आणि आतमध्ये जी तयार झालेली सेल आहे इट डिवाइड्स किंवा इट फंक्शन ॲज स्पोर मदर सेल किंवा स्पोरेंजियल मदर सेल. The sporangial mother cell, it divides transversely into a lower stalk called as stalk cell, and the upper part it forms a tetrasporangial cell. म्हणजे आतली जी सेल आहे पेरिसेंट्रल सायफोनची ती पण ट्रान्सवर्सली डिवाइड होते. आधी वर्टिकल डिव्हिजन झालं होतं, आता ट्रान्सवर्स डिव्हिजन होतं. लोअर पार्ट जो आहे तो स्टॉक सेल म्हणून बिहेव करतो आणि अप्पर पार्ट जो आहे तो टेट्रास्पोरेंजियल सेल म्हणून बिहेव करतो. टेट्रास्पोरेंजियल सेल फंक्शन ॲज टेट्रास्पोरेंजियम. इट फंक्शन ॲज स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर कॉल्ड ॲज टेट्रास्पोरेंजियम. विल सी इट्स डायग्राम later. The diploid nucleus of each tetrasporangium it divides meiotically. हे लक्षात ठेवा, मिओटिकली एकच न्यूक्लियस असतो त्याच्यात, डिप्लॉइड न्यूक्लियस असतो. तो डिप्लॉइड न्यूक्लियस मिओटिकली डिवाइड होतो अँड इट फॉर्म्स 4 हॅप्लॉइड न्यूक्लियाय. 4 हॅप्लॉइड न्यूक्लियाय आर फॉर्म्स अँड these 4 haploid nuclei they results into 4 tetraspores. 4 tetraspores arrange होतात which are arranged tetrahedrally. टेट्राहेड्रली ते अरेंज झालेले असतात, म्हणजे 2 मध्ये 2 वरती टेट्राहेड्रली स्ट्रक्चर ते फॉर्म करतात. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे कसं असते, मिनिट, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे एक स्पोर, 2 स्पोर, 3 स्पोर, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तर टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमध्ये ते टेट्रास्पोर्स अरेंज झालेले असतात. टेट्रास्पोर्स आर लिबरेटेड बाय रप्चरिंग ऑफ स्पोरेंजियल वॉल. स्पोरेंजियल वॉल जे आहे, टेट्रास्पोरेंजियम जे तयार झालेलं आहे त्याचं स्पोरेंजियल वॉल ते रप्चर करतात अँड टेट्रास्पोर्स आर liberated. Tetraspore germinate and it produces haploid gametophytic plant. Out of 4 tetraspores, 2 develop into male gametophyte and 2 develop into female gametophyte. म्हणजे मेल फिमेलचं सुद्धा त्यांचं क्लिअर असते. 2 आहेत ते मेल गॅमेटोफाईट तयार होणार, 2 आहेत ते फिमेल गॅमेटोफाईट तयार होणार. हे बघा, हे स्ट्रक्चर आहे टेट्रास्पोरोफाइट्स. टेट्रास्पोरोफाइटमध्ये एक सेंट्रल सायफोनची ही सेल आहे, सेंट्रल सायफोनची सेल. त्या सेंट्रल सायफोनच्या सेलवरती जी पेरिसेंट्रल सायफोन आहे, ती पेरिसेंट्रल सायफोनची सेल डिवाइड होते व्हर्टिकली अँड व्हर्टिकली डिवाइड होऊन ही एक सेपरेट स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणायचं टेट्रास्पोरेंजियम. याच्यामध्ये पण परत एकदा व्हर्टिकल डिव्हिजन होतं आणि व्हर्टिकल डिव्हिजन होऊन काय होतं, आउटर ही कवर सेल्स तयार होतात आणि इन्नर जो लेअर आहे, इन्नर वॉल, त्यात स्टॉक सेल नावाची एक सेल तयार होते. तर स्टॉक सेल नावाची एक सेल तयार होते आणि वरचा जो पार्ट आहे तो टेट्रास्पोरेंजियम म्हणून बिहेव करतो. हे टेट्रास्पोरेंजियममध्ये काय होतं, परत मिओटिक डिव्हिजन होते त्याच्या न्यूक्लियसमध्ये. हे जे आहे हे डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे. एंटायर दिस टेट्रास्पोरोफाइट इज डिप्लॉइड स्ट्रक्चर आणि याच्यामध्ये या सेल्समध्ये मिओसिस होतं अँड दे प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड सेल्स विच आर टेट्राहेड्रली अरेंज. हे बघा, हे 4 हॅप्लॉइड सेल्स दिसतात ना, हे टेट्राहेड्रली अरेंज अशा 4 हॅप्लॉइड सेल्स आहेत आणि हे सगळे कार्पोस्पोरेंजियम आहेत, टेट्रास्पोरेंजियम आहेत. सो दिस इज हाऊ टेट्रास्पोरोफाइट ऑफ पॉलिसायफोनिया लुक लाईक. ही स्लाइड थोडी आधी घ्यायला पाहिजे होती मी. हे कार्पोस्पोरोफाइट किंवा सिस्टोकारचं स्ट्रक्चर आहे. नाउ विल सी लाईफ सायकल ऑफ पॉलिसायफोनिया. लाईफ सायकल ऑफ पॉलिसायफोनिया इज ट्रायफेजिक. देर इज
अ हॅप्लॉइड फेज अँड 2 डिप्लॉइड फेज. 2 डिप्लॉइड फेज आहेत आणि 1 हॅप्लॉइड फेज आहेत. अशा 3 फेज त्याच्या लाईफ सायकलमध्ये येतात. त्याला म्हणायचं ट्रायफेजिक लाईफ सायकल. त्याला दुसरं काय म्हटलं जातं, हॅप्लो डिप्लो बायंटिक लाईफ सायकल. हॅप्लो डिप्लो बायंटिक लाईफ सायकल मीन्स काय, हॅप्लो एकदा, डिप्लो बाय म्हणजे दोनदा, हॅप्लो डिप्लो बायंटिक लाईफ सायकल. 3 डिफरंट फेजेस कुठल्या त्यातल्या. पहिली फेज आहे हॅप्लॉइड फेज, which is represented by gametophytes. Male gametophytes are there, female gametophyte is there. Then second phase of life cycle of Polysiphonia is diploid phase, which is represented by carposporophyte, or it is also called as cystocarp. एक अर्न शेप्ड स्ट्रक्चर असते, ते डिप्लॉइड असते, त्याच्यामध्ये डिप्लॉइड स्पोर्स तयार होतात, and these diploid spores are liberated and they get germinate to form a third phase of life in Polysiphonia. This third phase of life is called as tetrasporophyte. बरोबर, टेट्रास्पोरोफाइट म्हणतात. ते पण डिप्लॉइड फेज असते आणि त्याच्यापासनं हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. पहिल्यापासून बघूया मग आता. हॅप्लॉइड फेज म्हणजे काय. गॅमेटोफाइट इट रिप्रोड्युसेस सेक्शुअली. द मेल गॅमेटोफाइट प्रोड्युसेस स्पर्मॅशिया किंवा स्पर्मॅटेंजिया, which produces non-motile male gametes called as spermatia. The female gametophyte, it produces female gamete. The fusion of male and female gamete, which is spermacium and egg cell, which results into the formation of first diploid cell called as zygote. Then diploid phase, or we can call it as carposporophyte or cystocarp. This is second phase, which is parasitic on female gametophyte. This phase is developed by the division of zygote. Post-fertilization events includes the development of gonymoblast initial, then carposporangium and the diploid carpospores. These structure diploid carpospores वगैरे हे या फेजमध्ये येतं. It is totally dependent on female gametophyte. Third phase of its life is represented by tetrasporophyte. This is exactly similar plant as haploid phase किंवा female gametophyte male gametophyte सारखं दिसणार हे सिमिलर प्लांट आहे. But the nuclei, they are diploid in nature. So diploid carpospores, they get germinate and develop into a diploid structure called as tetrasporophyte. It is free living, it is not dependent on anything, and morphologically it is similar to the gametophytic plants, male or female gametophytic plants. They सगळे male and female gametophytic plants, they are also similar, but at the stage of maturity they produces different types of organs, so they are डायोसियस इन नेचर. आणि त्यांच्याकडे 2 वेगवेगळ्या प्लांट्सवरती मेल अँड फिमेल स्ट्रक्चर्स तयार होतात. सो डिप्लॉइड टेट्रास्पोरोफाइट, इट प्रोड्युसेस टेट्रास्पोरेंजियम विच अंडरगोज मियोसिस and it forms 4 haploid tetraspores. They are tetrahedrally arranged and 4 number is there, so it is called as tetrasporophyte. The germination of haploid tetraspore, it produces haploid male gamete and female gamete. Thus in life cycle of Polysiphonia there are 1 haploid phase represented by male gametophyte and female gametophytic plants, and there are 2 diploid phases represented by a carposporophyte and tetrasporophyte. Hence the life cycle of Polysiphonia is said to be a triphasic, 3 phase asnari haplodiplobiantic type of life cycle. This is the diagrammatic representation of a life cycle of Polysiphonia. बघा आता आपण इथून घेऊया. This is Polysiphonia. इथून घेऊया. Tetraspores, they are released from tetrasporangium or tetrasporophyte,
they produces two male gametophyte and two female gametophyte. Male gametophyte, it produces spermatangia, and female gametophyte, it produces carpogonia. Then spermatangia, it produces spermatia, whereas carpogonia, it produces egg cells. Then fusion of spermatia and egg cell, it takes place, and after fusion there is first diploid cell is produced called as zygote. Then these zygote cells, they germinate, they redivides to form a carposporophyte, or you can call it as cystocarp. Barabar? Inside the cystocarp there are 4 to 6 carposporangia are there. Then these carposporangia, they produces carpospores. No meiotic division, इथे meiotic division झालेलं नाही, chromosome number is not changed in this phase of life. Then carpospore, they get germinate and they produces tetrasporangia. बरोबर, टेट्रास्पोरोफाइट तयार करतात ते आणि टेट्रास्पोरेंजिया प्रोड्यूस करतात. देन टेट्रास्पोरेंजिया, they produces tetraspores. Meiosis takes place and it produces tetraspores. Again these tetraspores get germinate to form male gametophyte and female gametophyte. So there are distinct 3 phases of life cycle. This is called as gametophytic phase or haploid phase. This is called as second diploid phase, first diploid phase or second phase of life. Carposporophytic phase म्हणायचं. This is also diploid phase, and this is third stage of life, third phase of life. This is called as tetrasporophytic phase. Here also plant is diploid in nature. So there is a haploid phase in life cycle and 2 diploid phases in life cycle. So this type of life cycle is called as haplodiplobiantic life cycle. I hope you have understood the entire Polycyphonia. This is important topic. Many time in our TY semester exam, this life cycle is asked in previous years. So in Polycyphonia, life cycle is important part. So thank you for your patient hearing. Right now I will stop for today and we'll discuss new organism in our next lecture. Thank you, and don't forget to mention your name in comment section. Thank you again.